नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अशोकनगर जलकुंभाच्या उभारणीसाठी महानगरपालिकेला मुहूर्त कधी मिळणार? ठेकेदाराच्या आडमुठ्ठेपणामुळे अनेक महिन्यांपासून काम बंद. कामाच्या व्यापातून आयुक्तांनी थोडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेना उभाटातर्फे धीरज पाटील यांनी केली. प्रभाग क्रमांक 15 मध्ये या ठिकाणी अशोकनगरच्या जलकुंभाच्या या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जुनं जे जलकुंभ आहे ते तोडून या ठिकाणी नव्याने त्याची उभारणी करण्यात यावी याकरता आम्ही आयुक्त मॅडम यांना वारंवार भेटून या भागातल्या ज्या काही या जलकुंभावरती अवलंबून असलेल्या 50-60 कॉलन्यांमध्ये कमी दाबाने आज पाणी पुरवठा होतोय. त्याकरता हे जलकुंभ लवकरात लवकर बांधणं गरजेचं होतं. पण आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या भागातील अशोकनगर असेल, वैभवनगर असेल, भावसार कॉलनी, जमनागिरी रोडचा परिसर, गोपाळनगर या भागामध्ये अत्यंत कमी दाबाने या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आहे. आयुक्त मॅडम यांना आमची विनंती आहे की गेल्या वर्षभरापासून हे अशोकनगर जलकुंभाचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे आणि एकीकडे धुळे शहरामध्ये विविध खोट्या पद्धतीचे विकास कामं त्या ठिकाणी सुरू असताना नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा तो या ठिकाणी आयुक्त मॅडम यांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी सोडवावा अशी विनंती आम्ही परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना करत आहोत. जर येत्या 15 दिवसामध्ये जर या अशोकनगर जलकुंभाचं काम या ठिकाणी सुरू झालं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठं जनआंदोलन या भागातील रहिवाशांना घेऊन या ठिकाणी आम्ही महापालिकेच्या समोर करणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.